नमस्कार, स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे। नमोचा 9वा हप्ता वितरणासंदर्भात, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सोबतच एक विनंती आहे, जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सुद्धा ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी हप्ता वितरणासंदर्भातली अपडेट जाणून घेऊया। तर पहा, स्क्रीनवरती या योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी माहिती समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचे 81 लाख लाभार्थी आहेत आणि या लाभार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। नमोचा जो हप्ता आहे, येणारा 9वा हप्ता, या हप्त्यासाठी सुद्धा लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। PM किसान योजनेच्या धर्तीवर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून या ठिकाणी पहा, लाभार्थ्यांना एकत्रित 4,000 रुपयांचा हप्ता वितरण केलं जाणार आहे। मिळणार एकत्रित 4,000 रुपयाचा हप्ता, अशा पद्धतीची ते माहिती आहे। PM किसान योजनेच्या धर्तीवर होणार अंमलबजावणी मेमध्ये मिळणार एकत्रित 4,000 रुपयांचा हप्ता। मात्र पहा, हा हप्ता तुम्हाला लाभार्थ्यांना मेमध्ये मिळालेला नाही। मे महिना संपल्याच्या नंतर लाभार्थ्यांना अपेक्षा होती जूनमध्ये तरी हे अनुदान जमा करण्यात येईल, कारण नमोचा 8वा हप्ता जमा झालेला आहे, मात्र 9वा हप्ता प्रलंबित आहे। आणि या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की एकत्र 4,000 रुपयांचा हप्ता मिळणार। आता हा 4,000 रुपयांचा हप्ता कोणता असणार आहे, तर पहा, या अगोदरचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित दिला जाणार, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच फक्त 8वा हप्ता जमा झाला। आता सुद्धा काय झालेलं आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। 92 लाख शेतकरी पात्र ठरत आहेत 9व्या हप्त्यासाठी। मात्र यावेळेस सुद्धा फक्त आणि फक्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयाचा 9वा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे। मात्र इथे एक महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी अशी आहे की हा जो हप्ता आहे, या हप्त्याचा मुहूर्त आता लवकरच ठरत आहे आणि त्यानंतर हे वितरण तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे। जरी समजा 4,000 रुपये जमा झाले नाहीत, तरी पण काय, तुम्हाला नमोचा 9वा हप्ता तर मिळणार आहे, हे फायनल आहे। मात्र त्यासाठी सुद्धा काही अटी आहेत। KYCची प्रक्रिया पूर्ण असायला हवी, त्यानंतर आधार सीडिंग असायला हवं, त्यानंतर एक महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडे फार्मर ID असणं बंधनकारक आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता वितरित केला जाणार नाही, हेही महत्त्वाचं आहे। पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांना खरं तर प्रतीक्षा आहे, ती म्हणजे 4,000 रुपये एकत्र येण्याची। 9वा आणि 10वा हप्ता वितरण कालावधी पूर्ण झालेला आहे। आता पाहू नेमका 9वा हप्ता वितरित केला जातो का 9व्या आणि 10व्या हप्त्याची एकत्रितरित्या अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं।